करू लागले. करत असताना काय प्रकार घडला ते आता सांगतील. या माणसाची कौतुक करणं महत्वाचं आहे. तुमच्यावरच आनंद गीता चालू आहे. आनंद नामाचा पुरुष जेविला तो आनंद म्हणणाऱ्या भक्ताला घरी न्यावावं, नामस्मरण करावं, चिंतन करावं. देव घरला येते. झोपताना दत्त 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 म्हणत झोपाव. झोप येण्याच्या अगोदर 2 तासानं जे चिंतन होईल ते स्वप्नात येते. तुमच्या स्वप्नामध्ये महाराज येवाव, सप्ताह येवाव, मजासारखा येऊन हो म्हणालय. चला नामाचा पुरुष द्राक्षी द्राक्षी लावी तत्वता त्याशी शरण नमस्कार तयाची करी. आनंद नामाचा दत्त दत्त म्हणणारा साधा सोभळा भोळ्या भाविकाची जप मंत्रावळी दत्त नामावळी सोपा जप. एका जनार्दनी नामाचा प्रताप. निवारी भवताप क्षणामादी त्रिताप भवताप. आपला हडिताप लागलाय. परमार्थ म्हणताना नकोच वाटालय, देवदेव म्हणताना नकोच वाटालय. फक्त संसार करावा, संसार करावा म्हणूनच पाऊस चालू झालाय. आता जेव्हा परमार्थाला लागले की ह्याला नीट करतो म्हणाले देवानं. देवाकडे खेळ आहेत. पण आनंदनामाच्या पुरुषाला शरण जावं. दृष्टीची दृष्टी देवावं. दृष्टी जर भक्तावर पडली काना डोळा करून तिकडून दत्त दत्त म्हणत येऊ लागले. दत्त दत्त म्हणत लागले. त्याच्यावर हो सासरवाडीचं दत्त दत्त म्हणाल ओ गाय हिंडत राहते उगा येड्यावनी म्हणते म्हणा की खाली म्हणून इकडून जाऊ नको, दोष लागते. दत्त दत्त म्हणलाय ना त्याला शरण जावं, तोंडानं बोलावं. जीव घालायची गरज नाही माय. अन्न खूप आहे प्रत्येकाच्या घरी. फार तोंडामध्ये साखराचा कारखाना पाहिजे. साखराचं पोतच उमडावं लागते तिथं. बोलल्याच्या नंतर एवढा आनंद वाटावा असं बोलावं. आत्महिंसका सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणून त्याला शरण जावं. आणि शरण जाऊन काय करावं? बर कधीच त्याचे अवगुण बघायचं नाही. चतुर असल. पण दत्त दत्त म्हणते. आज यांचा एक शिष्य आहे, आज गेले, त्याचे नाव मोहन हटले. मोहन बोललाल तर काहीच वाटणार, बोललोय भोळा. आणि भोळा भाविकाची देव आहे. भोळा राहू द्या काय बी राहू द्या, त्याचा आदर, त्याचं ध्यान, त्याची असणारी सेवा करावी. ते कोण म्हणू लागले? दलादन राजाला दत्त महाराज म्हणू लागले. त्या जर भक्ताची सेवा जर केलास दलादन राजा, ते मला येते रे. त्यानं जेवला की मला ढेकूर येते रे. आजही तुम्हाला सांगू लाव. आई दिवसभर उपाशी राहील, पण लेकरू जेवले की आईचं बोट भरते. बघत बघत लेकराकडे जेवते. त्याला आई म्हणतात. हेच होय आई आपली. कोणती? आनंद माझी माता, आनंद माझा पिता, बहीण बंधू चुलता, आनंद माझा बहीण आणि बंधू आणि चुलता सगळा माझा दत्त महाराज आहे. म्हणून नामाच्या पुरुषाला जर आपण आदर जर केल्या, नक्की खरंच तुम्ही आदर केलात. आदर केलात तुमच्या यश, तुमच्या शब्दाला यश आलं आणि यशेचं फळ तुम्हाला मिळू लागलं. तुमची जी इच्छा होती ती इच्छा रामेश्वर बन महाराजांनी पुरवली. आणि तेच पुरवण्यासाठीच हा निर्णय मिळालेला आहे. दलादन राजा बोलू लागले. पंडित बर त्याचे अवगुण बघू नको. फक्त गुण तेवढे चांगले घे, चांगले गुण घे. कारण का त्याचे गुण चांगले घे. त्याला अजिबात अपशब्द बोलू नको. दत्त दत्त ज्याच्या मुखात चालू आहे, ज्याचा नेम चालू आहे, ज्याचा प्रपंच असणारे भगवंतावर सोडला घालू तयाबरोबर वावगा संसार देवापायी. देवाला समर्पित केलं. वेडा झाला, भक्तीमध्ये वेडा झाला. प्रपंचामध्ये आधी भक्तीत वेडा झाला की आपोआप प्रपंच चालत असतो. म्हणून त्याला शरण जाय. त्याचे अवगुण बघू नको. दुर्दात्मा सुधात्मा असो कोण जीवात्मा तयाची चरणारी घावे. आता फार मोठा इथं घोळ आहे. तसं काही समजून घ्यायचं नाही. सोपा सोपा असणार आहे.
कधीच आपला गुरु असेल, दत्त म्हणणारा भक्त असेल, त्याचे कोणतेच अवगुण काढायचे नाहीत. अवगुण नसतातच. देवानं फार बारकाई नाही तर बोल, याचं बारकाई चिंतन करावं लागते. सरळ सरळ अर्थ म्हणले की कसाही वागू द्या, काय बी हो द्या, काय नाही. तिकडून येवलेला आहे, तिकडून बिडी पेटीला आहे. यांना याच्याकडे होती डबी, त्याच्याकडे होती बिडी. बिडी आली, यानं इकडून म्हणालाय काय नाही, तुमच्याकडे बिडी आहे आणि माझ्याकडे डबी नाही. डबी नाही, दोघं बी एका जागेला बिडी वाढायला सुरुवात केली. तसा विषय नाही. अंतकरणामध्ये रात्रंदिवस असं ध्यास करणारा असावा. तो अवगुण त्याचे काढू नका. आणि दृष्टीची दृष्टी लागले त्याला शरण जा, अशा प्रकारे दरादर राजाला बोलू लागले. विषयात वैराग्यशील वडाला तो आपुला देवाचा जयचा, तो आपुला देवाचा जयचा. शब्द काही वापरले त्याचं आपल्याला दुःख वाटल. दत्त म्हणतो ना, विषय असवा वैराग्यशील. विषय सुख असेल, विषय अशी तोडा तोडा आणि पद निरालंब जोडा. विषय वासना ज्याची मेली, विषय कुठं राहिला? वासना मेली. वासना आपल्याकडे विषय नाही. मूर्तिमंत पुत्रा भगवंताने निर्माण केला. तुमच्या आमच्यासाठी धर्मपत्नी दिली. रीतिरिवाजाप्रमाणे सगळी व्यवस्था झाली. पुत्र संतती झाली. विद्वान गुणवान लेकर मिळाले. आनंद झाला. विषयाचा तिथं काहीच नाही. आता विषय संपला, गेला संपला. आणि त्या विषयाचा विषय अथवा वैराग्यशील. गृहस्थाश्रमी असून ब्रह्मचारी आहात. ब्रह्मचारी तर देवच आहे, भगवानच आहे. म्हणून अवगुण कोणते न घेता गुण त्याचे घ्या. दत्त ज्यानं म्हणतो ना, त्याच्या अंतकरणाला फक्त लागू नये असं कोचक शब्द बोलू नका. दत्त म्हणणाऱ्या महंताला रडू नका. आणि अजिबात कशाच प्रकारचा त्याला त्रास देऊ नका. तो लढतो, त्यानं तुम्ही जर लढविल्याच्या नंतर डोळ्यात पाणी येते, ते ठेम स्वतः देवानं पुसते आणि त्याला निजांगी रक्षण करते. कोण म्हणू लागले? दलादन राजा ऐकू लागले. येदू राजा सांगू, कोण? दत्त महाराज सांगू लागले दलादन राजाला, हे राजयोग भक्ती आहे. साधा होता का दलादन राजा? चक्रवर्ती राजा होता. राजयोग भक्ती आहे. आपण साध्याचे लेकर नाहीत. कधीच कमी समजायचं नाही. नरदेह मिळाला, पण कळाला वळाला. गुरु केल्या, नाम चालू आहे. आता नामाचा असणारी तलवार हात्यामध्ये आहे. पापाचा आपोआप संवार होऊन जाते आणि भगवान दत्तप्रभू घरी येते. अजिबात कोणती चिंता करायची गरज नाही. ज्याच्या मुखात नाम आहे त्याला आपण आदरानं बोरा, हे आनंद गीता सांगते. मूर्ख पंडित तो आपला देव त्याची चरणारी गावे. आपला देव जसा तसा आपला भक्त तसा राहीना. इथं शब्द वापरलाय, ओळखू ना पेच पडाव. अज्ञान कसा आहे म्हणजे काय बी करून करा म्हणलंय असा नाही त्याचा अर्थ. तो काही करू शकत नाही. उदाहरण आहे, ज्यानं दत्त म्हणतो ना, कधीच तो निंदा करत नाही. दत्त म्हणणारा कोणाचं काही शिवीत नाही. त्याला अनुभव आहे, कारण का ते बी त्याच्यात दत्त आहे आणि मजात बी दत्त महाराज आहे. मी त्याचं स्मरण करतो, घेतल्याच्या नंतर पाप होते हे त्याला कळते. वृत्ती त्याची देवरूप होते. वैराग्य असेल, तो वैराग्य असेल त्याला काय हो, त्याला देवाशिवाय दुसरी काय आठवण नाही. प्रपंच थोडा विचार तरी करील, वाळू तरी तोडील, थोडं ऊस तरी खाईल, ढाळा तरी उपडील. तो असो वैराग्यशील. विषयामध्ये आसक्त झाला तो वैरी देवाचा झाला. विषयामध्ये रंगला, वाया गेला. म्हणून त्याच्यासाठी सात्विकता प्राप्त करा. ज्याच्या मुखे दत्तनाम आहे आणि भगवंताचं चिंतन आहे त्याला शरण जा. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. दलादना आदर सत्कार करावा त्याचा. तो अपराशी शुद्ध बरं परब्रह्म देता हो.
दलादन राजाला स्वतः दत्त महाराज म्हणू लागले विद्यांचर पर्वताने, बाळा माझ्या पिल्ल्या वासरा चिमण्या धोका होईल. स्त्री आणि पुरुष हे दोन नाते आहेत. आणि तुम्हाला एक सांगून जातो, ज्यावेळेस तिथून आले त्याला नाव नाही, गाव नाही, काहीच नाही. 3 महिने 9 महिने 9 दिवस आईच्या कुशीमध्ये वाढला. नानाचा मोठा त्याला नाव नाही, ना गाव नाही, काहीच नाही. आणि ज्यावेळेस नाव आलं, बाहेर निघता रक्त दूध झाले ना बाळगुरु बोलले बापूजीशी. बाहेर आल्याच्या नंतर त्याला 12व्या दिवशी नाव ठेवलं आनंद. आनंद होय काय? तिथून काय होय? जीव होय. इथं आल्यापरी आनंद झालाय. गावात बोरगावात जन्मलाय. बोरगावचा होय काय? एका दिवशी मसनात जाणार आहे. त्याचं काहीच राहणार मागते, फक्त कीर्ती राहून जाते. येताना नाव नाही आणि जाताना नाव नाही. जाताना नाव करायचं असेल तर काय करावं लागते? जो धर्म आहे, स्त्री आणि पुरुष धर्म आहे, कधी ह्या जातीचा होय त्या जातीचा होय, दत्त दत्त म्हणणाऱ्याला म्हणू नये. त्याच्या इतका पापी कोणी नाही. उघड सांगाले दत्त महाराज. ह्या जातीचा होय त्या जातीचा होय, त्याला बाजूला सर्वा नाही. त्यानं दत्त दत्त म्हणतो का? दत्त दत्त म्हणतो का? आजही गडावर जा, आजही कोण्याही मठात जा, या जातीचा त्या जातीचा आहे म्हणून बाजूला बशिले काय? कोण्या संता म्हणतानी, माझ्या बाळगुरुबाईंनी, रामेश्वराईंनी आजही कोलमीला रोजचे हजारो भक्त जेवतात एकाच पंक्तीला. ह्या जातीचा त्या नाही. तशी त्याची जात गोत जर विचारलं, दोष लागेल, वाचा झडेल. ज्याच्या मुखात नाम आहे ना, येताना जात नव्हती, पात नव्हती, उघडा आला, उघडा जायचा आहे. त्याच्यासाठी सावध होऊन भजन कर. दलादन राजा, तुला वाटायला मी भेटलो म्हणून, मी भेटला तरी विचार करा थोडं. देव भेटल्या बरी सांगाले दलादन राजाला हे करावं लागते म्हणून. काय गरज होती का देवाला? देव भेटले होते. सागरात तुमची कपिला नदी गेली, आता गोदावरीत गेली, काढा बरं तिला बाई निघणार. ते जाऊन समुद्रात पडते, काढा बरं तुमची कपिला. आताच तुमची कपिला नदी होय दिसणारी वस्तू, पण एक जीव होती. तसं जात गोत विचारता दोष लागेल. त्याची आतिथ्य पूजा करा, भगवंताचं चिंतन करा. उभ्या आयुष्यामध्ये कधीच कोणाला उन समजायचं नाही. सृष्टीवरले किडा मुंगी भक्त लेकरू बाळ सगळ्यावर दया करा. पक्षी पिल्ल्यावर गाई वासरावर दया करा. देव त्याच्या ठिकाणी जवळ आहे. आतिथ्य दत्त दत्त म्हणणाऱ्या भक्ताला सांभाळ करा, तर तुमच्या जीवाचा उद्धार होईल. मी त्याच्या हृदयात आहे, त्याचा सांभाळ करतो. आजयाचे आनंद स्मरणा तो बोलिजे परानिरा गोना कांची जवादा सत्वा पूर्णा करावे प्रेतेने करावे प्रेतेने. जयाच्या मुखामध्ये आनंद स्मरण आहे. आनंद आनंद मुखी गावे गीत, तरीच सोयीत जीवित वाचे. आनंद नामगात संसार करावे, ब्रह्मरूप भावे सकाळाशी. ज्याच्या मुखामध्ये दत्त दत्त आनंद आनंद नामस्मरण हाय, त्याच्या इतका भाग्यवान नाही. तोच होय निर्गुण. निर्गुणाचा सगुण झाला करती गजेर, नाना वादे वाजती त्या भद्रिकेवर. ते होय निर्गुणाचा सगुण कोण होय? ज्याच्या मुखात नाम हाय, कलियुगामध्ये येऊन त्याग हाय, नामस्मरण हाय, देह जाळतो भगवंतासाठी. त्याला शरण जा, तोच निर्गुण होय, तोच मालक होय. आणि त्याची दासत्व सेवा करा. त्याला इच्छा भोजन द्या. आता तुमचं इच्छा भोजन चालू आहे, महाराज बोललेलं तुमचं चालू आहे. आनंद गीता जे सांगते ना ते नेम तुमचा चालू आहे. आता तुमच्या भाग्याला उन नाही. सगळे संकटात आहेत. प्रत्येकावर मोबाईल काढणं, बघणं, हे गाव गेलं ते गाव गेलं, पण सरेगाव म्हणलं की लाईव्ह चालू आहे. एवढं धर्म संकट असताना देवावर एवढा विश्वास तुमचा झाला, एवढ्या महात्म्यांची तुमच्यावर कृपा झाली. 9 रात्रामध्ये अखंड नामस्मरण चालू आहे. तुम्हाला दुसरं ध्यान नाही. 6 वाजले की पारा, दिवसभर पारा, संध्याकाळी पोती जप,
घरी जाऊन जेवण केलं, दत्त दत्त म्हणणं आराम, 4ला लगेच उठातलं, फाटे लगेच भोपाळ्या चालूच आहेत, उठा उठा साधू संत उठवून या प्रत काळी. तुम्ही भाग्यवान आहात. हे करण्यासाठी फार मोठा अनंत जन्मीचं पुण्य लागते बरं काय. योग काय साधी गोष्टी न. तुम्ही म्हणतात त्याल आम्ही आणलेलं पिठलं भाकरी खाल्ल्या, उद्या तुम्ही बोललेल्या ओळखू आले खिचडी भजी आहेत म्हणून बोललेल्या तुम्हाला वाटत असल. चारी वैराग्यात घर भारी अंतरे ए दलादना 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 माझ्या बाळा, माझ्या वासरा दलादना. काय तपश्चर्या करावी लागली असेल माझ्या दलादन महाराजाला. विद्यांचल पर्वताच्या ठिकाणी दत्त महाराज आले, त्यांना उधरून गेलं नसतं का? त्यांनी उद्धार त्यांचा झाला नसतं का? त्यांनी देव भेटल्याच्या नंतर एवढा प्रश्न केला की जगाचं कसं होईल, जगाच्या कल्याणा संता